फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि टॉप असे 4 गिअर आपल्या. नमस्कार मित्रांनो, डिस्कवरी ऑटो ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण डिस्कवरी ऑटो ब्लॉग जो काय चालू केलेला आहे तो कस्टमर म्हणजे आमचे ग्राहक आणि आमचं वर्कशॉप किंवा इतर लोकांना पण समजावं की गाडी काय आहे, इंजिन काय आहे, इंजिनमध्ये येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि कशा पद्धतीनं आपण आपली गाडी सांभाळली पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण या ब्लॉगची सुरुवात केली. तर आपण असं एक युनिक इंजिन जोडायला लागलोय आज, जे 1985 ला ज्या हिरो आणि होंडा या दोघांनी कोलॅबोरेशन करून जे इंजिन डिझाईन केलं, ते इंजिन आजपर्यंत तेच इंजिन हिरो या गाडीला लागून येतं. स्प्लेंडर, पॅशन, एच-एफ डिलक्स, सीडी डॉन अशा बऱ्याचशा मॉडेल्सना हेच एक युनिक इंजिन चं डिझाईन आज त्यांनी वापरलेलं आहे. आणि असं युनिक इंजिन आपण जोडायचं आहे. पण इंजिन जोडत असताना घ्यायची जी काळजी असते किंवा चांगलं इंजिन जोडत असताना आपण कोणत्या प्रकारच्या काळजी घेतली पाहिजे आणि मग त्या पद्धतीने ती आपल्याला गाडी काय करते, चांगल्या पद्धतीचं मायलेज देते आणि चांगल्या पद्धतीनं तिचं लाईफ जास्त किलोमीटर ती चालते. असं असं चालण्यासाठी आपण कशा पद्धतीने चांगलं इंजिन जोडायला पाहिजे हे आपण आता बघायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया इंजिन जोडण्याची. इंजिन बॉडी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे, वॉश करून. आता याचं पॅकिंग क्लीन अगदी काढून घ्यायचं आहे. पॅकिंग जर राहिलं तर काय होतं, ऑइल लिकेज होतं आणि ऑइल लिकेज झाल्यामुळे पण इंजिन फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता आपण बेरिंग फिटिंग करून घेण्या अगोदर किकशाफ्ट फिटिंग करून आपण किकशाफ्ट बसवून घ्यायचा आहे. किकशाफ्टला टायमिंग असतं, 2 पॉईंट असतात किकशाफ्टला. तर ते 2 पॉईंट बरोबर आपण बघून घ्यायचे आहेत. त्यामध्ये एक वायसर असतो किकशाफ्टला, तर तो किकशाफ्टचा वायसर बरोबर त्याच्यात आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर किक स्प्रिंग बसवून घ्यायची आणि किक स्प्रिंग प्रॉपर अडकली पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर वरचा जो प्लंजर आपण लावणार आहे त्याला एक टायमिंग असतं, डॉट टायमिंग, आणि इकडे एक असतं डॉट टायमिंग. किकवरचं ते मिळवून घ्यायचं आणि आतमध्ये बसवून घ्यायचं. त्याच्यावर आपण लॉक लॉक टाकून घ्यायचं. लॉक बसवून घेतल्यानंतर प्लायरच्या सहाय्यानं आपण लॉक बसवू शकतो. त्यानंतर त्याला थोडंसं तो एक अडकणारा भाग आहे तो फिरवून घ्यायचा तिथं, तरच आपलं इंजिन फिटिंग प्रॉपर होणार आहे. हे टायमिंग झालं किकचं. आता गिअर बॉक्सचे आपण बेरिंग फिट करून घेऊ. बेरिंग फिटिंग आपली झालेली आहेत. तर आता ही जी मधली सेंटरची बॉडी आहे ती झालेली आहे. आता आपल्याला लेफ्ट साईड बॉडी घ्यायची आहे. तर लेफ्ट साईड बॉडीमध्ये पण आपल्याला बेरिंग फिटिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ऑइल पंपचा गिअर आणि शाफ्ट बसवला पाहिजे. जर तो बसवला नाही, राहिला बसवायचा, तर तो नंतर बसवताना खूप त्रास होतो. आणि त्या ऑइल पंपच्या गिअरला पण एक छोटी बाजू आणि एक मोठी बाजू असते. जी उंच बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि शाफ्ट त्या बाजूनं आपण क्लॉकवाईज टाईट करून घ्यायचा आहे. जो ऑइल पंप सगळ्या इंजिनला फिरवणारा जो आहे, ऑइल पंपला फिरवणारा, तो हा जो टायमिंग चेंजच्या माध्यमातून हा गिअर फिरवला जातो. त्यानंतर आपण आता बेरिंग फिटिंग करून घेऊ. आता हा आहे गिअर ड्रम. तर गिअर ड्रममध्ये नाल असतात, तर नाल झिजल्यानंतर गिअर सटकतात. तर आपल्याला नाल पण चेक करून घ्यायचा. तर नाल आपण बदलायचा आहे. नालला पिन असते आणि आतमध्ये त्याच्या पिन असते, लॉक आणि पिन. लॉक काढून घेऊन पिन काढायची आहे बाहेर. जुना नाल काढून टाकायचा आहे. नाल बसवताना दोन्ही विरुद्ध दिशेने जे त्याचं लोकेशन बरोबर बघून घ्यायचं आहे. नवीन नाल आपण बसवलेला आहे, आतमध्ये पिन टाकून लॉक त्याला आपण बसवून घ्यायचं आहे. ज्यावेळी गिअर अडकतात त्यावेळी ह्या गिअरचे जर नाल खराब झाले किंवा त्याच्यातल्या पिना खराब झाल्या तर गिअर अडकायला चालू होतात. तर अशावेळी या गिअर ड्रम खोलून आपल्याला नाल बदलावं लागतात. आता हा न्यूट्रल स्विच जो आपला असतो, न्यूट्रल पॉईंट, गाडीला जी न्यूट्रल लाईट लागते, हा न्यूट्रल पट्टी आहे, ही गिअर ड्रममध्ये इथं बसते. आणि त्यामुळे ज्यावेळी गाडी न्यूट्रल होते त्यावेळी न्यूट्रल स्विचच्या समोर तो संपर्कात आल्यानंतर न्यूट्रल लाईट लागते. तर आता न्यूट्रल स्विच बसवताना आपण प्रॉपर त्याचा एक लेग आहे, पाय, तो बरोबर त्या जिथं त्याचा होल आहे गिअर ड्रमवर त्याला त्याच्यात फिटिंग करून आतमध्ये अडकवून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजून त्याला वाकवायचा आहे. कारण का तो निघून बाहेर येऊ नये म्हणून प्रॉपर वाकला पाहिजे.
याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपला फिटिंग झालेला आहे. तर आता गिअर जो काउंटर शाफ्ट आणि मेन शाफ्ट या दोघांच्या हा जो आपला गिअर ड्रमचे नाल अडकावे लागतात त्याच्यात, तर ते प्रॉपर व्यवस्थित अडकून घ्यायचे आहेत. आता इथे आपण चुकून बसवताना ही वरची बाजू उलटी झालेली अशी होऊ नये, तर तो न्यूट्रल स्विच खाली गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, गिअरबॉक्स आतमध्ये शिफ्ट करायचा आहे आणि तो प्रॉपर आतमध्ये बसून घ्यायचा आहे. त्याच्यावर वायसर असतात 2. जो चेन व्हील शाफ्ट असतो त्याला खाली एक आणि वरती एक असा वायसर असतो. त्या जो काउंटर शाफ्ट आहे त्याला वायसर नसतात. तर ते वायसर आपण प्रॉपर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला क्रँकशाफ्ट फिटिंग करायचं. आपण क्रँकशाफ्ट हा रिपेअर केलेला आहे. कनेक्टिंग रॉड जनरली जातो आणि कनेक्टिंग रॉड गेल्यामुळे काय होतं, इंजिन काम करावं लागतं. अशा परिस्थितीत कनेक्टिंग दुरुस्त करावा लागतो. मग त्यावेळी इंजिन काम आपल्याला पूर्ण करावं लागतं. तर आता हा कनेक्टिंग त्याचे बेअरिंग चेंज करून घ्यायला लागतात. आता आपण काय करतो, त्याला कनेक्टिंगला जाणारं जे ऑइल आहे ते ऑइल प्रॉपर जाण्यासाठी त्याचं होल चेक करून घ्यायचं. जी त्याची गॅलरी आहे त्यात ऑइल थोडं टाकल्यानंतर त्याला आपण फिरवल्यानंतर ते ऑइल उतरतं की नाही बघायचं. खाली जर उतरत असेल तर ऑइल गॅलरी चालू आहे असं समजायचं. जर ते त्याच्यात काय अटकलं असेल तर ऑइल खाली जाणार नाही. अशा परिस्थितीत इंजिन काम केलेलं पुन्हा खराब होऊ शकतं किंवा इंजिन फेल होतं. अशा पद्धतीने ही टेस्ट घेणं गरजेचं आहे. कधी रिपेअर करताना आतमध्ये कचरा वगैरे गेलेला असतो आणि तो तसाच राहतो. अशा परिस्थितीत हे ऑइल अशा पद्धतीनं खाली गेलं तर ओळखायचं की ऑइल गॅलरी चालू आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता याचं गॅसकिट टाकून घ्यायला पाहिजे. गॅसकिट चिकटवून घ्यायचं. त्याला कोणतेही बॉन्ड किंवा काही न लावता ओरिजिनल गॅसकिट आपण वापरलं तर काही लावावं लागत नाही. आणि आता आपण काय करायचं आहे, जी सेंटर बॉडी आहे ती आपण प्रॉपर किक लावून, आपण याला बॉस लावलेला किक लावून त्याचा सेंटर पकडून आतमध्ये ढकलल्यानंतर प्रॉपर फिटिंग होतं त्याचं. फक्त पॅकिंग बसवताना दोन्ही गाईडमध्ये पॅकिंग प्रॉपर बसले की नाही याची काळजी घ्यायची. बोल्ट टाकून घ्यायचे आहेत आणि जो एक बोल्ट असतो त्याला एक आपले ओव्हरफ्लो कार्बोरेटरची पाईप असते ती व्यवस्थित तो बोल्ट आपण लावून घेऊन टाईट करून घ्यायचं. त्यानंतर ही जी पॅकिंग असतात ते पॅकिंग इकडं जो भाग बाहेर आलेला आहे तो बघून घ्यायचा आहे. कारण का तो जर आत राहिला, पॅकिंग जर प्रॉपर नाही बसलं तर ऑइल लिकेज होऊ शकतं इथून पण. त्यामुळे ही एक काळजी सगळ्यात महत्त्वाची आहे घेणं. आपण इंजिन जोडतो त्यावेळी या पॅकिंगकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आपण आता गिअर ड्रमचा जो 10 नंबर बोल्ट आहे तो इकडून लॉक केलं जातं, त्याला अडकवलं जातं, तर तो लावून टाईट करून घ्यायचा आहे. आणि ऑइल सील, जे चेन व्हीलचं ऑइल सील असतं ते ऑइल बाहेर येऊ नये, ऑइल सील आपल्याला सगळी बदलावी लागतात. तर ऑइल सील सगळी जर आपण नवीन टाकली तर काय होतं, ऑइल लिकेज होत नाही आणि ऑइल लिकेज न झाल्यामुळे इंजिन पुन्हा फेल होण्याची भीती कमी होते. आता ऑइल स्ट्रेनर, ऑइल पंपला जाणारा जो काय ऑइल आहे तो या ऑइल स्ट्रेनरमधून काय होतं, फिल्टर होऊन जातं. आणि अशा परिस्थितीत ऑइल स्ट्रेनर खराब असेल, जर फाटलेला असेल तर अशा परिस्थितीत पण इंजिन फेल होण्याची भीती असते. तर आता जनरली सगळ्या जे आपण स्पेअर वापरतो ते हिरो कंपनीचे ओरिजिनलच आपण वापरायचे आहेत. जर डुप्लिकेट वापरले तरी देखील इंजिन फेल किंवा इंजिन पुन्हा काम निघण्याची भीती असते. तर अशामुळं पण इंजिन फेल होतं. तर आता आपण काय करायचं, ऑइल पंप फिटिंग करून घ्यायचा आहे. तर ऑइल पंपचं जे काही गॅसकिट आहे ते गॅसकिट टाकून त्याच्या आतमध्ये डॉईल असते, गाईड डॉईल, जी ऑइल पंपच्या शाफ्टला तिकडून येणाऱ्या गिअरच्या शाफ्टला आणि पंपाला दोघांना गाईड करून फिटिंग प्रॉपर होण्यासाठी ती वापरलेली असते. ती जर नाही वापरली तर त्यामुळं पण इंजिन फेल होण्याची संभावना राहते. जनरली ही डॉईल नकळत विसरली जाते फिटिंग करताना. तर आपण प्रॉपर स्क्रूड्रायव्हरनं फिटिंग करून ते प्रॉपर त्याला आपण फिट नाही करत तर त्याला रॅचेट आपण वापरून आपण ते टाईट करणं गरजेचं आहे. आपण आता टाईट करून घेतलेलं आहे.
तर आता गिअर शिफ्टर जो गिअर शिफ्ट करण्याचं काम करतो, गिअर ड्रमला फिरवण्याचं काम करतो तो गिअर शिफ्टर. तर गिअर शिफ्टर आपण प्रॉपर काम करतो की नाही हे बघणं गरजेचं आहे. त्याची स्प्रिंग आणि काम करते की नाही या सगळ्या गोष्टी, आणि त्याला जो टेन्शन देतो तो टेन्शनर जो असतो तो पण आपण अशा वेळी चेक करणं गरजेचं आहे. त्याला पण टेन्शनरला पण काय असतं, एक खाली रोलर असतो तो बघून घेणं आणि तो रोलर चेक करणं गरजेचं आहे. हा रोलर जो आहे तो रोलर फिरतो की नाही बघितलं, चेक केलं. जर नसेल आपण तर गिअर शिफ्टिंग टाईट होतं आणि अशा परिस्थितीत परत इंजिन खोलावं लागतं. चला आता आपण प्रायमर गिअर फिटिंग करून घ्यायचं. त्याची खाच असते ती खाच बघूनच आपण ते प्रॉपर फिटिंग करणं गरजेचं आहे. प्रायमर गिअर फिटिंग केल्यानंतर क्लच बेलच्या आतमध्ये एक थ्रस्ट वॉशर येतो. त्याच्यावर आपण क्लच बेल, त्याच्या आतमध्ये एक बुशिंग असतं, ते बुशिंग टाकून त्याच्यावर एक स्टारच्या आकाराचा वायसर येतो. त्याच्यावर कट वायसरच्यावर एक बशीच्या आकाराचे एक वायसर येतो, त्याला ते पकडून ठेवतं क्लच बेलला. क्लच आपण ओढतो त्यावेळी. त्यानंतर आपण आता क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट, एक क्लच प्लेट एक प्रेशर प्लेट, एक क्लच प्लेट एक प्रेशर प्लेट, अशा सिक्वेन्सनं आपण काय करायचं आहे, फिट करायचं आहे. त्याच्यानंतर अपर प्लेट लावून घेतली नंतर त्याला आपण प्रॉपर आतमध्ये जे त्याचे जे क्लच बेलचे खाचा आहेत त्याच्यात क्लच प्लेटांच्या खाचा जुळवून घेऊन ते बसवून घेऊ. त्यानंतर एक त्याच्यावर बशीच्या आकाराचा वायसर येतो, तो बोल्टला लूज व्हायला देत नाही नटाला, तर नटाला टाईट करून ठेवतो. त्यामुळे तो वायसर अगदी प्रॉपर वापरणं गरजेचं आहे. इथं जर साधा वायसर वापरला तर काय होतं की जो नट आहे तो व्हायब्रेशन लूज होऊ शकतो आणि इंजिन फेल होऊ शकतं. तर आपण त्याला प्रॉपर टॉर्क आणि त्याचा स्पेशल टूल्सनं त्याला टाईट करून घेतलं आहे. तर आता याच्यावर आपल्याला त्याच्या स्प्रिंग येतात, त्या स्प्रिंग टाकून त्याच्यावरची जी प्लेट आहे ती आपण टाईट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला जो रोटर येतो, जे आपलं फ्लायव्हील असतं त्या फ्लायव्हीलसारखा हा रोटर काम करतो. फ्लायव्हील वजन असतं याच्यात आणि इंजिनचे 3 स्ट्रोक पूर्ण करण्यासाठी, पॉवर स्ट्रोकच्या नंतर जे 3 स्ट्रोक पूर्ण करण्यासाठी याच्यात एनर्जी तयार होते आणि जी काय कायनेटिक एनर्जी याच्यात येते ती एनर्जीनं हे फिरत राहतं. तर इथं एक छोटं होल आहे लहान, हे होल क्लीन जर आपण नाही केलं तर ज्यावेळी इंजिन आपण हाय स्पीडनं चालवतो त्यावेळी याच्यातनं हा प्रेशर डिक्रीज होण्यासाठी ऑइल पंपचा इथं कंपनीनं होल डिझाईन केलेलं आहे. ते होल क्लीन असणं, साफ असणं गरजेचं आहे. ते क्लीन करून घ्यायचं आहे मोकळं करून. जर जाम असेल तर जनरली जाम होतं, त्यामुळं पण इंजिन फेल होण्याची दाट शक्यता असते. त्याला आपण टाईट करून घेऊ. त्याच्यावर आपल्याला ऑइल इंजिन जे क्रँकला जातं ते इथून जातं आणि हे ऑइल सील असतं की त्यातून ऑइल बाहेर येऊन जे प्रेशरचं ऑइल असतं ते ऑइल सील प्रॉपर आपण ते बसवून घ्यायचं आहे. हे ऑइल सील जर फेल झालं, कट झालं तरी पण काय होतं, ऑइल क्रँकला जायचं बंद होतं आणि इंजिन फेल होतं. त्यामुळे हे जेन्युइन ऑइल सील वापरणं गरजेचं आहे, ओरिजिनल. त्यानंतर आपण याचं गॅस्केट टाकून याला टाईट करून घेतलं आहे. तर अशी बरीचशी कारणं असतात इंजिन फेल होण्यासाठी. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इंजिन फेल होणे याच्यासाठी काळजी घ्यायची आहे. तर क्लच प्लेटला जे ऑइल असतं ते ऑइल संपमध्ये राहतं. क्लच प्लेट ड्राय फिरू नयेत म्हणून हा ऑइल संप डिझाईन केलेला आहे. तर तो प्रॉपर आपण फिटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ऑइल कंपल्सरी राहिल्यामुळे काय होतं, क्लच प्लेट फेल होत नाहीत. तर आपला जो क्लचचा जो काय शाफ्ट आहे, आपण ज्यावर क्लच ऑपरेट करतो त्याला एक ओरिंग येते, ती रबर ऑइल ओरिंग असते. ती आपण बदलल्यानंतर याच्यातून पण ऑइल बाहेर येत नाही आहे आणि याच्यामुळं पण ऑइल इंजिनमधलं कमी व्हायला नाहीतर इथून ऑइल जनरली लिकेज होतं. तर त्याचे रिटर्नल स्प्रिंग प्रॉपर बसवून घेऊन त्याला आपण फिट करून घेतले. त्याचं गॅसकीट आपण टाकलेलं आहे. गॅसकीट पण प्रॉपर डॉईलमध्ये अडकली पाहिजे आणि जर पॅकिंग काय शिल्लक राहिलं असेल तर ते आपण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आतमध्ये असतं हा जो काही क्लच ऑपरेट करतो त्याच्यासाठी जे बटन आहे, हे जर इंजिन फिटिंग करताना काय होतं, कधी कधी आत पडतं आणि पडल्यामुळं काय होतं,
पुन्हा आपल्याला इंजिन खोलावं लागतं. तर ते पण आपल्याला ग्रीस किंवा काहीतरी त्याचा चिकट लावून आपण ते फिटिंग करून घेताना काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता याचे आपण काय करायचे, सगळे बोल्ट लावायचे. ही जी हुक असतो हा आपला स्पार्क प्लगची केबल त्याला अटकते. तर सगळे बोल्ट आपले ज्या त्या मापाचे आहेत ते सगळे फिटिंग करून घेतलेले आहेत. तर बरीचशी कारणं असतात छोटी छोटी ज्याच्यामुळे इंजिन फेल होतं. तर ही छोटी छोटी कारणं आपण जर आपण बोल्ट टाईट करत असताना पण जर ते समोरासमोर टाईट करणं गरजेचं आहे. जर नाही केले आणि एकाच बाजूचा जर टाईट केला तर काय होतं, इंजिन बॉडी एका बाजूला थोडी उघडी राहते आणि त्याच्यातून पण ऑइल लिकेज होण्याची किंवा क्रॅक होण्याची शक्यता असते. तर हे पण प्रामुख्यानं आपण सांभाळलं पाहिजे. सगळे बोल्ट समान टाईट झाले पाहिजेत आणि समोरासमोर ते आपण आवळले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण आता ही टाईट केलेले आहेत सर्व बोल्ट. तर एक चांगलं इंजिन जोडण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आता किकशाफ्टचं जे ऑइल सील येतं ते ऑइल सील आपण फिट केलेलं आहे. ते प्रॉपर आपण बसवून घ्यायचं आहे. ऑइलचा बोल्ट असतो ड्रेन प्लग, त्याला एक बेंजोवायसर असतो. तो बेंजोवायसर पण आपण टाकणं गरजेचं आहे, कारण का त्यातून पण ऑइल लिकेज होतं. जर बेंजोवायसर नसेल तर डिपस्टिकची ओरिंग जी आपल्याला इंजिनमधली लेवल दाखवते, तर त्याची पण जी डिपस्टिकची ओरिंग असते ती पण आपण बदलणं गरजेचं आहे. जर नाही बदलली तर काय होतं, त्याच्यातून पण छोटं बारीक प्रमाणात ऑइल लिकेज होतं, धूळ जमा झाल्यासारखी दिसते. ते ऑइल कमी होण्यासाठी ते कारण आहे. आता आपण जे पॅकिंग टाकले त्या पॅकिंगला वरती राहणारा तो भाग आहे तो आपण कट जर केला नाही आहे, त्याच्यावर जर असंच आपण जर गॅस्केट टाकलं तर त्याच्यात पण कॅव्हिटी तयार राहते छोटंसं आणि तिथून पण ऑइल लिकेज होते. त्यामुळे हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. पॅकिंग कट करून घ्यायचं आहे. आता आपण काय केलं, गॅस्केट टाकलेलं आहे. गॅस्केट टाकल्यानंतर आपल्याला तिथून जे इंजिनला हेडला जे ऑइल येतं ऑइल पंपकडून, तिथे आपल्याला एक रबर ओरिंग असते, ती महत्त्वाची न विसरता आपण बसवायची आहे. तर राहिला पिस्टनच्या रिंग्स ज्या आहेत, त्या पिस्टनच्या जी रिंग येते ऑइल सेपरेटर रिंग, आणि त्याला 2 रिंग असतात, एक खाली आणि एक वरती, जे ऑइल स्क्रेपिंग करतं सिलेंडर वॉलवरचं. आणि त्यांची जे टोकं आहेत ती विरुद्ध दिशेला एकमेकाच्या ठेवायचे आहेत 45 डिग्री. त्यानंतर कॉम्प्रेशन रिंग येते, ती त्याच पद्धतीनं 2 कॉम्प्रेशन रिंगा येतात. तर त्या पण आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवून 45 डिग्रीला चारही रिंगांची टोकं आपल्याला काय करायचे, ठेवायचे आहेत. म्हणजे जेणेकरून कॉम्प्रेशन वीक होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं कॉम्प्रेशन राहील, ॲव्हरेज चांगलं मिळेल. आणि त्याच्यावर टॉप असं लिहिलेलं असतं, ते टॉप हा भाग आपल्याला वरती ठेवायचा असतो. तर अशा पद्धतीनं आपण आता काय करायचं, पिस्टनच्या रिंग सेट केलेले आहेत. तर ह्या सेट करणंच गरजेचं आहे. जर ह्या रिंग जर सेट करताना जर आपण आता हे बघा, टॉप आहे ही सगळ्यात वरची रिंग आहे. तर सेट करताना जर ह्या रिंगांचं टोक जर समोरासमोर विरुद्ध दिशेला न ठेवता एकाच दिशेला जर राहिलं तर काय होईल, कॉम्प्रेशन लीक होईल आणि आपल्याला त्याचं मायलेज मिळणार नाही किंवा ऑइल पण कन्झम्पशन व्हायला चालू होईल आणि इंजिनचं ऑइल याच्यामुळं पण कमी होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि अशामुळं पण इंजिन आहे ना, ते फेल होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं पिस्टनच्या जे काय रिंग आहेत त्या प्रॉपर सेट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इन म्हणून जे पिस्टनवर एक लिहिलेलं असतं, तर इन याचा अर्थ काय आहे की तो सक्शन बाजूला त्याला इनला घ्यायचा आहे, इनलेट मॅनिफोल्डच्या बाजूला. आणि आता आपण काय करायचं आहे, गजन पिनचं लॉक टाकून घ्यायचं आहे. गजन पिन पिस्टनमध्ये बसून इन ही बाजू सक्शन मॅनिफोल्डच्या बाजूला, म्हणजेच एक्झॉस्ट मॅनिफोल्डच्या सायलेन्सरच्या विरुद्ध दिशेला ठेवून गजन पिन बसवून आपण काय करायचं आहे, लॉक टाकून घ्यायचं आहे. कधी कधी लॉक टाकायला विसरतं आणि गजन पिन बाहेर येते आणि ब्लॉकला घासते आणि त्यातून पण ऑइल खराब होतं, ऑइल जातं, पिस्टन जो आपला ब्लॉक आहे तो डॅमेज होतो आणि मग अजून इंजिन फेल होण्याची दाट शक्यता राहते. तर आता आपण काय केलं आहे, ऑइल पिस्टन बसवत असताना त्याच्यावर लुब्रिकेशन, ज्यावेळी इंजिन चालू होतं त्यावेळी सुरुवातीला त्याच्यावर ऑइल येत नाही आहे, त्यामुळं त्याला आपण लुब्रिकेट करून फिटिंग करायचं आहे. नाहीतर काय होईल, पिस्टन खराब होईल. त्यामुळे ऑइल प्रॉपर आपण त्याला रिंगांना लावून घेऊन आपण काय करू, आता ब्लॉक फिट करून घेऊ. तर ब्लॉक फिट करत असताना रिंगां काय होतात, बेंड होण्याची पण शक्यता असते. तर त्या प्रॉपर आपण अगदी कुशलतेनं फिटिंग करून घ्यायचे आहेत. आता आपला ब्लॉक फिट आपण केलेला आहे. तर ब्लॉक फिट करताना इकडची रिंग कदाचित रबर रिंग पडते, ती काळजीपूर्वक आपण लक्ष ठेवायचं आहे की रिंग पडलेली नाही आहे, ती जागेवर आहे.
हे बघून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे जे ऑइल येतं जे आपण रिंगांच्यावर टाकलेलं असतं ते हेड गॅस्किट खराब करतं, त्यामुळे प्रॉपर ते ऑइल पुसून घ्यायचं आहे हेडवरचं, सिलेंडर हेडवरचं. आणि काय होतं, ऑइलमुळं जे पॅकिंग आहे ते खराब होतंच, त्यामुळे त्याला पूर्ण आपण ड्राय करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण ड्राय करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ज्या डॉवेल्स असतात, गाईड डॉवेल्स, प्रत्येक ठिकाणी या डॉवेल्स असतात, तर त्या डॉवेल्स प्रामुख्यानं त्या जर नसतील तर ते आपण बसवले पाहिजेत. तर ह्या डॉवेलमुळं काय होतं की प्रॉपर हेड आणि ब्लॉक या दोघांच्यात पॅकिंग पण त्यामुळं खराब होत नाही. जर डॉवेल नसतील तर पॅकिंग देखील खराब होतं, त्यामुळे या डॉवेलमुळं पण इंजिन फेल होण्याची दाट शक्यता असते. तर ब्लॉकचा जो साईडचा बोल्ट आहे तो बॉडी टाईट करून घ्यायचा आहे. फुल जर आपण टाईट केला आणि हेडची 4 नटं आवळली तर काय होईल, ते कट होऊन जाईल. त्यामुळे त्याला फक्त बॉडी टाईट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, हेड गॅस्किट फिट करून घ्यायचं आहे. तर हेड गॅस्किट फिटिंग झाल्यानंतर जे इंजिनकडून, ऑइल पंपकडून जे ऑइल येतं हेडला, म्हणजेच आपलं कॅम्पशाफ्ट रॉकर असेंब्लीला, तर ते ऑइल बाजूला जाऊ नये पॅकिंगमधून म्हणून त्याला एक रबर रिंग असते आणि त्याच्या आतमध्ये एक मेटल रिंग असते, ती रबर रिंग खराब होऊ नये म्हणून. आणि अशा पद्धतीनं अजून एक असतं, जे इंजिनमधलं ऑइल वर जाणारं ऑइल आहे आणि खाली जाणारं ऑइल त्या रिंगमधून जातं, आणि वर जाणारं ऑइल आहे या रिंगमधून कॉलरच्या, आणि त्याला एक रबर रिंग असते, ती पण आपण बसवून घेतलेली आहे. तर वरती जाणारं ऑइल ही प्रेशरनं जातं, खाली येणारं ऑइल हे त्याच्यासाठी मोठं होल त्यांनी आपण कंपनीने डिझाईन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ओरिंग आपण अगदी काळजीपूर्वक बसवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हेड जोडून घ्यायचं आहे. हेडमध्ये कॅम्पशाफ्ट, वॉल्व बदलली पाहिजेत. आपण वॉल आणि स्टेमसील बदलल्यामुळं काय होतं की इंजिनमध्ये जे ऑइल जाणार आहे हे पिस्टनवरून, वॉलवरून, जर स्टेमसील खराब असतील तर वॉलवर ऑइल येईल आणि पुन्हा काय होईल, इंजिन फेल होईल. त्यामुळं हेडचं काम प्रॉपर करून घ्यायचं आहे. आता आपण हेडचं काम करून आणलेलं आहे आणि आता काय करायचं आहे, आपल्याला रॉकर फिट करायचं. रॉकर फिट करत असताना जी पिन असते रॉकरची, त्याला एक 13 नंबर आपण बोल्ट लावून बघायचं आहे की कुठल्या बाजूला तो बोल्ट बसतो. कारण का पुन्हा जर आपल्याला हेड खोलायचं असेल तर आपण त्या पिन काढू शकत नाही बाहेर. त्यामुळं प्रॉपर ज्या बाजूला थ्रेडिंग आहे तीच बाजू बाहेर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, रॉकरच्या पिना आतमध्ये ढकलायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण रॉकरच्या पिना काय केलेत, बसवलेले आहेत. आता आपले हेड तयार झाले, त्याच्या बाजूला रॉकरच्या पिना बाहेर येऊ नयेत आणि फिटिंगसाठी एक कवर दिलेला आहे साईडला, त्याचं गॅस्केट लावून आपण काय करायचं, त्याचे बोल्ट देखील बॉडी टाईटच करून घ्यायचे आहेत. कारण का हे जर आपण टाईट केले तर जो कॅम्पशाफ्टचा आपण बोल्ट फायनल आवळणार आहे तो तिन्ही समान आवळले जाणार नाहीत, पुन्हा त्यातून ऑइल लिकेज होईल. अशा पद्धतीनं आपला आता हेड तयार झालेला आहे. फक्त आपण जो आपला प्लग आहे तो प्लगचा गॅप चेक करणं गरजेचं आहे. प्लगचा गॅप आपण चेक केला आहे, पिन आडवी आल्यामुळं आपण आतमध्ये घालत असताना ते अडथळा निर्माण झाला. तर आता आपण काय करायचं आहे, हेड आपलं आपण सिलेंडर हेडवर ठेवलं आहे. आता त्याच्या बाजूला आपला जो जसा आपण ब्लॉक लाईक बोल्ट लावला आहे तसा हेड लाईक येतो, तर तो पण बॉडी टाईट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे हेड गॅस्किट येतं, वरची जी टॉपची प्लेट येते वरची, जी त्या हेडच्या टॉपच्या प्लेटला एक मार्किंग असतं, ते बघून घ्यायचं की तिथं एक्झॉस्ट लिहिलेलं असतं, तर ते प्रॉपर आपण बघून घेऊनच फिट केलं तर ते होणार आहे. जर नाही फिट केलं तर त्याच्यातून ऑइल लिकेज होतं आणि ऑइल लिकेज झालं तरच इंजिन फेल होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यात एक कॉपरचा वायसर येतो, ज्यातून ऑइल येतं त्या ठिकाणीच तो कॉपरचा वायसर आपल्याला टाकायचा आहे, नाहीतर तिथून काय होईल, ऑइल लिकेज होईल. कॉपर काय होतं, जसं आपण टाईट करतो तसं पसरतं आणि ऑइल लिकेज थांबवतं. जसं बँजो वायसरचं काम करतो तो कॉपरचा वायसर, तो त्याच ठिकाणी बसवायचा ज्या ठिकाणाहून इंजिनमधून ऑइल पंपमधून येणार आहे. अशा पद्धतीने आपण चारी समान टॉर्क लावून चारी बोल्ट हेडचे टाईट करून घ्यायचे आहेत. कमी जास्त न करता समान झाली पाहिजेत. जर कमी जास्त झाली तर तरी पण हेड गॅस्केट फेल होऊन इंजिन काम पुन्हा आपल्याला इंजिन खोलण्याची वेळ येऊ शकते. तर अशा पद्धतीनं आता आपली कडेचे जे बोल्ट आहेत जे आपण बॉडी टाईट केली होती ते पण आपण टाईट करायचे आहेत, कारण का तिथून पण आपलं हेड गॅस्केट लिकेज होऊ शकतं. त्याच्यासाठी तर आपण काय करायचं, आता टॅपेट सेट करून घ्यायचे आहेत. टॅपेटला 0.5 हा फिलर गेज लावून आपण काय केलं आहे, टॅपेट सेट करणार आहे. सुरुवातीला आपण नॉर्मली सेट करून घेतलेले, ज्यावेळी आपण गाडी चालू करून फायनली इंजिन हे करणार आहे त्यावेळीच आपल्याला 0.5चा फिलर गेज लावून आपण
फायनल सेटिंग करणार आहे. त्यानंतर आपले वॉल कॅप त्याचे रबरिंग बदलून वॉल कॅप टाकलेत त्या पिट कवरचे. कॅप जिथून आपण वॉल सेटिंग करतो ते पण प्रॉपर आपण आता थोडं टाईट करून घेतलं आहे. तर आता फायनल आपला आहे टायमिंग चेन. तर टायमिंग चेन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. टायमिंग जर गाडीचं चांगला असेल तरच गाडी चांगली चालते, ॲव्हरेज चांगलं देते, मायलेज चांगलं देते आणि गाडीचा परफॉर्मन्स देखील चांगला मिळतो. तर टायमिंग चेन आपण फिट केल्यानंतर त्याचा एक ब्लॉकमध्ये काय होतं, त्याचा एक रोलर येतो ज्यामुळं चेनला आजूबाजूला घासू नये अशा पद्धतीने त्याला डिझाईन केलेला आहे. जो ब्लॉक रोलर आपण काय केला आहे पहिला टाकलेला आहे आणि त्याला आपण एक बेंजो वायसर फिट करून काय करायचं आहे, त्याला सेंटर करून घेऊन त्याला आतमध्ये अडकवायचं आहे. त्याला पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं टायमिंग चेनला दाबून ठेवायचं काम हा रोलर करतो आणि त्याला एक पुश रॉड असतो ज्याला दाबून ठेवायचा आणि याला NRV नॉन रिटर्न वॉल्व टाईप एक व्हॉल्व असतो. तो काय करतो, ऑइल कॉम्प्रेस करतो आणि ॲटोमॅटिक टायमिंग चेनला टेन्शन देतो. त्यामुळं टायमिंग चेन ॲटोमॅटिक टेन्शनर याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीचं डिझाईन त्यावेळी त्यांनी केलं होतं, ते अजून पण सक्सेसफुल आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता काय केलं आहे, टायमिंग चेन फिटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जो जर कॉम्प्रेस होत असेल तर ऑइल काय होतं त्याच्यात कॉम्प्रेस होतं आणि NRV टाईट त्याला NRV म्हणजे नॉन रिटर्न व्हॉल्व एकाच बाजूनं तो ऑइल दाबत राहिल्यामुळं काय होतं, ॲटोमॅटिक चेन सेट होत जाते गरजेनुसार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रल स्विच जो आपल्याला गाडीची न्यूट्रल लाईट दाखवणार आहे तो न्यूट्रल स्विच आपण दोन त्याचे त्रिकोणी भाग आहेत ते प्रॉपर फिटिंग करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला त्रिकोणी भाग असतो आणि आपण आता डॉट रबर जिथून ऑइल बाहेर जाऊ नये, जो ड्रम आहे आपला गिअर ड्रम त्याला पकडणारा बोल्टपासून ऑइल बाहेर जातं त्याच्यासाठी आपल्याला हा एक सील फिटिंग करायचा आहे. तर कुठल्याही पद्धतीचं बॉन्ड न लावता आपण हे इंजिन जर जोडलं तर प्रॉपर काम होतं. आपल्याला आता स्टेटर प्लेट जी कॉईल प्लेट जी गाडीला इलेक्ट्रिक सप्लाय देते, आता त्याचं ऑइल सील फिटिंग करून घेऊ. पहिलं गाडीची बॅटरी चार्जिंग करणे आणि गाडीला इलेक्ट्रिक सप्लाय देणे या सगळ्या गोष्टीचं काम ही कॉईल प्लेट करते. तर आता कॉईल प्लेट प्रॉपर आपण फिटिंग करून घेऊ. त्याच्या आतले ते दोन रबर बोल्टचे आपण ओरिंग टाकलेले आहेत, तिथून ऑइल बाहेर येतं. जिथं आपण आता बोल्ट लावतो तिथे दोन छोट्या ओरिंग आणि कॉईल प्लेटला एक ओरिंग येते, ते आपण फिटिंग करताना तुम्ही पाहिले. तर अशा पद्धतीनं इकडून ऑइल येऊ नये म्हणून या पद्धतीनं आपण केलं आहे. तर आता न्यूट्रल स्विचची वायर आपण फिट करून घ्यायची आहे, कारण का आपल्याला गाडी आपली न्यूट्रल झालेली दिसली पाहिजे. त्यानंतर आता फायनल आहे आपलं मॅग्नेट. जे मॅग्नेट काय करतं, एक फ्लायव्हीलचं काम करतं, दोन्ही बाजूला बॅलन्स ठेवण्याचं आणि इलेक्ट्रिक सप्लाय जे काय अल्टरनेटर आणि या सगळ्या गोष्टीचं काम करतं. जनरली आता गाड्यांच्यात अल्टरनेटर येतात, फक्त याच्यातच फरक केलेला आहे की अल्टरनेटर आणि सुरुवातीला ज्या स्टार्टिंग कॉईल आणि लाईट कॉईल अशा पद्धतीचं फरक आहे याच्यात. तर जे आपण इंजिनचं टायमिंग लावणार आहे त्याला टॉप डेड सेंटरला मॅग्नेटवर असा मार्क असतो आणि इंजिनवर त्याचं एक मार्किंग असतं बॉडीवर. तर असं मार्किंग इंजिनचं टायमिंग लावताना ते आपण सेट करून घ्यायचं आहे. पिस्टन TDCला असणार आहे आणि कॅमशाफ्टचं जी काय आपण पुली बसवलेली आहे तिचं पण आपण टायमिंग मॅच करून घेणं गरजेचं आहे. ती आपल्या हेडच्या बॉडीवर एक मार्क असतो आणि टायमिंग चेनवर ज्या पुलीवर व्हीलवर वरचा जो टायमिंग चेनचा आहे त्याच्यावर एक मार्क येतो. ते आपण प्रॉपर फिट करून घेतल्यानंतर काय होतं, आता आपलं टायमिंग लावून झालं आहे. आता त्याचे आपण बोल्ट टाईट करून जो आपलं मॅग्नेट आहे त्याचा पण आपण बोल्ट टाईट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला OHC कवर लावून घ्यायचं फायनली. त्याच्यावर गॅस्केट टाकून घेऊन OHC कवरला पण एक टायमिंग येतं, ते टायमिंग आपण प्रॉपर हे इकडं त्याला फिरू नये म्हणून तर ते सेट करून घ्यायचं आहे. आणि जो बोल्ट आहे त्याला पण एक बेंजो वायसर असतो, तर अशा पद्धतीने त्याला हळूवार टाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे 8 नंबर बोल्ट आपले राहिलेत ते पण फुल टाईट करून घ्यायचे, म्हणजे तिन्ही आता आपले समान झालेत. अशा पद्धतीने तिकडून पण देखील ऑइल लिकेज होणार नाही OHCच्या कवरमधून. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण इंजिन जो कशा पद्धतीनं अगदी छोटे बारकावे त्याच्यातले आपण पाहिलेत आणि असे बारकावे पाहून आपण काय केलं, इंजिन आज आपलं आपण तयार केलेलं आहे. चला आपण आता असं आहे की युनिक इंजिन जोडले, जे युनिक इंजिन आज हिरो होंडाच्या CD100 स्प्लेंडर
सिडी डॉन, HF डिलक्स अशा सर्व गाड्यांना येतं आणि अशा सर्व गाड्यांना हेच इंजिन येतं. आणि ज्या आता BS6 गाड्या आलेल्या आहेत त्यांना पण हेच इंजिन येतं, फक्त त्याच्या अल्टरनेटरमध्ये जे चेंजेस केलेले आहेत मॅग्नेटोमध्ये अशा पद्धतीचे चेंजेस केलेले आहेत, किंवा रॉकरच्या ठिकाणी रॉकर्सला बेरिंग वापरलेले आहेत, छोटे छोटे चेंजेस केलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.